जेवलीस? हो. काय झालं गीता? आई, मी काल आत झोपले होते, पण आज नाही. आज मी तुझ्यासोबत बाहेरच झोपेन. काय झालं तिकडे सांगशील? ती कांताबाई मला अजिबात आवडत नाही. नाही नाही ते बोलते. खूप वाईट आहे ती. गीता, थोडं समजुतीने घ्यायचं असतं. हं, हे बघ, वयात आलेल्या मुलीने असं बाहेर झोपणं चांगलं दिसतं? अगं आणि इथे मच्छर एवढे चावतात की काय विचारू नको. असू दे, मी डोक्यावर पांघरून घेऊन झोपेन. हट्टी आहेस. आपल्या आईवर गेलीस अगदी. काय म्हणालीस? नाही म्हणजे माझ्यावर गेलीस अगदी. हे बघ, शाणे आहे ना माझी मुलगी. ऐकणार ना माझं? बर. नमस्कार साहेब. बसा. साहेब, काल मी रजेवर गेलो होतो. आज मला समजलं राजेशने काल बँकेतून 4 लाख रुपये काढलेत. किती? 4 लाख. राजेश कुठे आहे? माहीत नाही साहेब, कुठेतरी बाहेरगावी गेलेत. त्याच्या बापाला बोलवा. तेजनाथ. जी साहेब, कुठं जायचंय? राजेश कुठे आहे? जी तो माहीत नाही साहेब. पोरगा कुठे आहे बापाला माहित नाही. बऱ्या बोल्याने मला सांगा, नाहीतर अफरातफरीची केस ठोकीन राजेश्वर पोलीस स्टेशनमध्ये. नका साहेब, नका पोलिसात पाठवू माझ्या मुलाला. मी धावतो तुम्हाला राजेश. माझा कोट घेऊन या रे. चला. अगं ये ग, ये ना. ताई, हा? कुठे आलोत आपण? अगं तू ये तर. बैठक तर संध्याकाळी आहे ना? मग आताच इथे मी दिसले नाही ना तर आई हैराण होईल. चल ना. अगं गीते, आज संध्याकाळी तू बैठक रंगविणार आहेस आणि त्यात तू नर्तकी म्हणून सादर होणार आहे. नर्तकी म्हणजे तिला नृत्य यायला हवं. बरोबर. म्हणून आज मी तुला नृत्याचे काही धडे शिकविणार आहे. हा, शिकवशील मला? हो. चल सुरुवात करूया. चल. थांब थांब. आता काय झालं? ताई, तू मला आज नृत्य शिकवणार आहेस. वय म्हणजे तू माझी गुरु ठरलीस. हं? मला आशीर्वाद दे. गीते, ताई. अगं राहू दे गीते, तुझं चांगलंच होईल गीते. खरंच चांगलं होईल बघ. चल आता नृत्याचं धडे घेऊया. हे बघ, सगळ्यात पहिले रंगदेवतेला नमस्कार करायचा असतो. आता मी तुला दावते कसं करायचं. हा, दोन्ही हात असे. याला म्हणतात मुकुल. हा, 1 2 3 4 5 आणि 6. आता पुढचं दाखवते. हे बघ, हा पदर. हा असं घ्यायचा. हा पदर म्हणजे सरस्वतीचं वाहन मोर. आता करूया. हे बघ, 1 2 3 4 5 झालं. त्याच्यानंतर करायचा क्रांदा. ठीक आहे. 1 2 3. आता मानाचा मुजरा. ठीक आहे. हा हातात पदर. 1 2 3 4. 1 2 3 4 ला पदर काढला. आता तुला मी पदरण्यास धावते. ठीक आहे. 1 2 3 उडी. 1 2 3 उडी. आता गोल. 1 2 1 2 1 2 1 2. संपलं. मातृत्वाची अब्रू झाकर कान्हा, अब्रू झाकर
ये तू हो पुढं, मी मागून येते. तुम्ही बी चला की. कर एकलं जायला भ्या वाटतं वय. तसं नवं, पण तुम्ही बी सोबत चला की. ए सोंगाड्या, तू माझ्याकडे नोकरीला आहेस का म्या तुझ्याकडे नोकरीला? हा, माझं ऐकायचं सोडून मला शिकवतोस वय? ते काय बी चालणार नाही, हा सांगून ठेवते. ह्या कला केंद्रात उभा करणार नाही, हाकलून देईन. तुम्ही काय हाकाळणार आहेसा? म्याच सोडते तुमची नोकरी आणि कला केंद्र. नोकरी सोडणार, कला केंद्र बी सोडणार. मग काय करणार? त्या रागिनी बाई संग भीक मागत राहणार आहेस? आ? म्या काय बी करेन, तुम्हाला काय त्याचं? ए चल चल ने. आता हे करायचं. 1 2 इकडे निघालोच होतो, म्हणलं आसावे सोबतीला म्हणून आलो घेऊन. बेस केलं. चला. कुलू. गीता, गीता. विलास, गीता कुठे गेली? मला नाही माहिती. तुला नाही माहिती? अरे ते घराला तर लॉक आहे. कुठे गेलेत सगळे? अरे काय विचारते मी तुला? मोरबागेत गेलेत. मोरबागेत? कशाला? बैठक रंगवायला. बैठक रंगवायला? अरे गीता, चल मला घेऊन चल तिकडे. रागिणी, इथे कशी काय? हे लक्ष्मीचं साधन घे. गीता, हा? कुठे आहेस तू? मी आले. तुझी आई. आई आली. अगं बया, चल लवकर. आई, गीता, काय चालवलेस तू हे? झाला रंगाचा बेरंग. राजेश, तुला तर मी नंतर बघते. आधी या प्रमिलेशी बोलायचंय मला. प्रमिले, एवढ्याचसाठी आमच्याशी गोड गोड बोलत होतीस? हा? शेवटी तुझ्या आईच्याच वळणावर गेलीस ना तू? नाही. अगं, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला, पण विषारी नागिणीसारखी डसलीस तू आम्हाला. नीच. माझ्या गीताला या मार्गावर आणण्याची हिंमतच कशी झाली तुला? सांग सगळे. थांब. या मार्गावर मी तुझ्यासाठी चालले. माझ्यासाठी? हिची काही चूक नाही आई, हिची काही चूक नाहीये. तुझ्या पोटात जे दुखणं आहे ते कॅन्सरचं दुखणं आहे आणि ऑपरेशन केल्याशिवाय ते बरं होणार नाही. आणि त्यासाठी मला 2-2.5 लाख रुपये हवे होते. चुकलं असेल तर हवी ती शिक्षा कर मला. तो तुझा अधिकार आहे. तू आई आहेस माझी. गीता, झालं ते झालं. चल, निघूया इथून. चल. हं? भिकू सेठ? तोंड का लपवताय रागिणीबाई?
ओळखलं मी तुम्हाला. हा थेरडा इथे कसा काय? मला ओळखल्याबद्दल धन्यवाद. पण भिकू सेठ, आता जरा स्वतःच्या रक्तालाही ओळखलं तर बरं होईल. माझं रक्त होय, तुमचं रक्त. कुठे? ही गीता तुमची लेक. काय? माझी लेक? होय, कवितेला तुमच्यापासून झालेली तुमची अनौरस लेक. ही तुमची मुलगी आहे, तुमचीच मुलगी आहे. काय पुरावा आहे याला? तुमची मुलगी असेल, माझ्या गळ्यात टाकताय, कशावरून नसेल? भिकू सेठ, विज्ञान आता खूप पुढे गेलंय. हवं तर DNA टेस्ट करून पहा, म्हणजे कळेल तुम्हाला. ओळखा हिला. आजपर्यंत जग हिला माझी मुलगी म्हणून ओळखत होतं, पण खरं तर ही तुमची आणि कविताची मुलगी आहे. होय, तुमचीच मुलगी आहे. खोटं बोलतेस तू. तू खोटं बोलतेस. माझं चुकलं. मी पायात घुंगरू बांधायला नव्हते पाहिजे. पण त्यासाठी तुम्हाला एवढी मोठी शिक्षा करतेस आई? नाही आई, नाही. मी तुला नकोशी झाली असेल तर सांग तसं. बाळा, तुझा पिता जन्मदाता तुझ्या समोर उभा आहे. कवितेनेच तुझं नाव गीता ठेवलं. मग कविता कुठे आहे? देवाघरी. काय? तान्ह्या गीताला माझ्या पदरात देऊन कवितेने विष घेऊन आत्महत्या केली. पण का? भिकू सेठ, हे कटू सत्य. त्या सटवीने कांताबाईंनी कविताच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. मी कविताला हे सांगितलं. ती खूप घाबरली. तिला वाटलं तुम्ही तर तिला जवळ करणार नाहीच, पण तिच्या लेकीलाही तुम्ही मारून टाकाल. तिला तिच्या या बाळाला वाढवायचं होतं, तुमच्याशी इमान राखायचं होतं. मीच कवितेची अपराधी आहे. तिने माझ्याकडनं वचन घेतलं होतं, गीताच्या पायात कधी घुंगरू बांधू देऊ नकोस, तिला चांगलं शिकव म्हणून. माझ्या प्रतिष्ठेच्या भीतीपोटी माझं रक्त माझ्याकडे राहायचं सोडून भरकटलं. मी मात्र ऐशोआरामात राहिलो, श्रीमंती भोगली. आणि माझी लेक, माझ्या लेकीने गरिबीत अनेक यातना भोगल्या. खरा गुन्हेगार मीच आहे. माझी लेक मला द्या. कशाला? मारून टाकण्यासाठी? नका नका असं बोलू नका. अहो, या मुडद्याला अजून मारू नका. अशी कशी देणार मी माझी मुलगी तुम्हाला? कशी देणार म्हणजे? अहो, काय मोबदला हवा असेल तर सांगा. नक्कीच. आतापर्यंत वाढवलं मी तिला, एवढं जपलं, सुरक्षित ठेवलं. याचा मोबदला मी नाही घेणार तुमच्याकडून. बोला.